दिसताना पुढं रस्ताच. गोरख म्हणतोय ते खरं होतं. लोक साईडला वळली आहे गाडी. पुढं बी एक गाडी साईडला वळलेली आहे. गोरख भाऊने सांगितल्याप्रमाणेच GPS आपल्याला रोडच्या खाली उतरावं लागणार आहे. शेवटी GPSच्या साह्यानेच आपल्याला खाली उतरावं लागलं. आपला लेफ्ट टर्न मारायचा आहे. GPS तर म्हणते लेफ्ट टर्न मारा. मारा तर मारा, फक्त गाडी बघून मारा. गाडी पुढं उभा आहे की GPS सांगतो. आता असं येडं थांबलं कसं करायचं? थांबलंच. रस्ताच गव्हा नाही. दोघाला रस्ता दिसा नाही. तो लईच हॉर्न मारत होता. नाही पुढं रस्ता दिसायला मागणं हॉर्न मारतो. चल म्हणलं पुढं. आता तुझ्या मागे मी आहे मग काय. सगळेजण एक दुसऱ्याच्या भरवशावर चालले. अतिशहाणपणा करून यांच्या पुढं काही मी जाणार नाही. जिथं थांबते तिथं थांबायचं, निघाले का निघायचं. पण यांच्याच मागं जायचं. गाडीचं स्पीड 50, 55, 60. सगळे एकमेकाच्या भरवशावर. चाकचूक 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 चाकचूक. शेवटी रस्ता कोणाला दिसाना. जायचंय कुठून? सगळ्याच गाड्या थांबल्या. काहीतरी प्रॉब्लेम झाला इथं. एक गाडी गेली समोरून आणि सगळ्या गाड्या युटर्न मारतात. नाही सरळ रस्ता आहे माझा अंदाज. इथून राईट साईडने एक रस्ता आहे. ती रेल्वे पटरी होती ना, इकडून रस्ता आहे. शेवटी रस्ता चुकलो. सगळे चुकले, एकामागे एक एकामागे एक. काय या धुक्यामुळं सगळे लपडीच लपडी. फिरवा गाड्या. सगळ्या गाड्या फिरतात उलट्या सुलट्या. आहे का खड्डा बिड्डा फक्त. आपल्याला आता लांबून टर्न मारावं लागेल इकडून. सगळा बिन भरवाशी कारभार. त्या ब्रिजचं काम चालू होतं. तिथं ते पुढचा पळणारा माणूस गेला निघून. आता आपल्याला आपल्या पद्धतीने चालावं लागणार आहे. फायनली अर्ध्या पाऊण तासाने आपल्याला ह्या दोन गाड्या भेटल्या. जे आपल्या पुढे चालत होत्या. गाड्या बघून बरं वाटलं. आता या गाडीच्या मागे आपलं टिक 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 चालत राहायचं.